म्हणते की म्हणजे आम्ही जो एवढे दुरून दुरून येतो तेव्हा कधी पण आम्हाला पिरियड येऊ शकतो हे काही सांगून तर येत नाही, म्हणून नेक्स्ट टाइम तरी त्यांनी असं काही म्हणजे उपलब्ध करून दिलं पाहिजे जेणेकरून आम्हाला कधी झालं असतं तर आम्ही जाऊन तिथे प्रशासनाने स्टॉल उपलब्ध करून द्यावा असं तुमची मागणी आहे? हा, सगळं झाल्यानंतर आम्हाला त्रास होतो कारण की आम्ही कोणाला सांगू पण शकत नाही, कोणाला मागू पण शकत नाही आणि इथे आम्हाला काही समजत नाही कुठे मिळतात काय मिळतात. काही महिला या ठिकाणी आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की सॅनिटरी पॅड संदर्भात हा संवाद असणार आहे. एकदा ताई काय सांगाल, सॅनिटरी पॅड संदर्भात इथे स्टॉलही अवेलेबल नाही, आजूबाजूला मेडिकलही नाही आहे. अशा सिच्युएशनमध्ये म्हणजे हे एक तुमच्याबद्दल झालं किंवा पुढच्या वेळेस अशा असंख्य महिला असतील ज्यांच्याबद्दल हे घडणार आहे? मी हेच म्हणते की म्हणजे आम्ही जो एवढे दुरून दुरून येतो तेव्हा कधी पण आम्हाला पिरियड येऊ शकतो हे काही सांगून तर येत नाही, म्हणून नेक्स्ट टाइम तरी त्यांनी असं काही म्हणजे उपलब्ध करून दिलं पाहिजे जेणेकरून आम्हाला कधी झालं असतं तर आम्ही जाऊन तिथे प्रशासनाने स्टॉल उपलब्ध करून द्यावा असं तुमची मागणी आहे? हा हो. अजून काय सांगाल यावर? आणखी म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आम्हाला त्रास होतो कारण की आम्ही कोणाला सांगू पण शकत नाही, कोणाला मागू पण शकत नाही आणि इथे आम्हाला काही समजत नाही कुठे मिळतात काय मिळतात म्हणून. म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही नवीन हा, नवीन आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की ते मुंबईमध्ये नवीन आहे, आजूबाजूचा परिसर त्यांना माहीत नाही, त्यामुळे जर या ठिकाणी जर स्टॉल उपलब्ध असतात तर त्यांची आजची जी गैरसोय होणार होती ती दुरावली असते आणि त्यांना ते जे सॅनिटरी पॅड आहे ते अवेलेबल झालं असतं आणि त्यांचे जे गैरसोय आहे ती दुरावली असते. एकंदरीत आपण पाहतोय आज चैत्यभूमीच्या या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय लोटलेला आहे आणि या ठिकाणी सॅनिटरी पॅडचं देखील महिलांना वाटप होत आहे. हे वाटप कशा पद्धतीने केलं जातं, काय नक्की प्रतिक्रिया आहेत हे आपण डायरेक्ट दीपक सोनवणे म्हणून आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल, आज आपण सॅनिटरी पॅडचं वाटप करत आहात? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानिमित्त त्यांना सर्वात प्रथम तर आम्ही अभिवादन करतो. भाकर फाउंडेशन गेले 4 वर्षापासून चैत्यभूमी येथे सॅनिटरी पॅड डिस्ट्रीब्यूट करत आहेत. कारण चैत्यभूमीला जे अभिवादन करायला सगळ्या लाखो लोक जी देशभरातून कानाकोपऱ्यातून महिला पण येतात आहे, पुरुष पण येतात आहे. अशावेळी इथे अन्नधान्याची व्यवस्था आहे, अशावेळी इथे पाण्याची व्यवस्था आहे, इथे सुखसुविधा काही गोष्टीची शासनाने पुरवली गेली आहे. पण एक गोष्ट जी नाही आहे ती म्हणजे आमच्या 4 वर्षापूर्वी लक्षात आली की इथे सॅनिटरी पॅड नाही आहे आणि सॅनिटरी पॅड, मासिक पाळी या सगळ्या मुद्द्याला धरून आजही कोणी ओपनली बोलत नाही. मग अशावेळी आमच्या लक्षात आलं की आपण 4 वर्षापासून बाबासाहेबांना जर कृतीतून अभिवादन जर करायचं असेल तर बाबासाहेबांनी महिलांच्या हक्कांसाठी बरंच काही करून गेलेलं आहे. बाबासाहेबांनी महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नाला धरून खूप काही करून गेलेत. पण हा सगळा मुद्दा जर आपल्याला कृतीतून आणायचं असेल तर मग आम्ही लक्षात आलं की महिलांची अत्यंत गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी ते जाऊन बोलू पण शकत नाही कारण देशाच्या खेड्यापाड्यातून आलेली सगळी लोक आहेत आणि इकडचे काही मेडिकलही बंद असतात आणि गावी ते कापड वापरत असतात. मग इथे कापड वापरणं, तो सुकवणं ह्या सगळ्याच अडचणी येतात. कारण ह्या सगळ्या देशभरातल्या ज्या महिला आहेत 1 तारखेपासून मुंबईत यायला सुरुवात करतात, 7 ते 8 तारखेला ते मुंबईच्या बाहेर जातात. मग अशा वेळी या दगदगीमध्ये, या धावपळीमध्ये मासिक पाळी ही पुढची तारीख असेल कोणाची ती लवकर पण येऊ शकते कारण ती नैसर्गिक पाळी. मग अशा वेळी ह्यांच्याकडे सुविधाच नाही. मुंबई महानगरपालिकेने सुद्धा ही व्यवस्था आजपर्यंत केली गेली नाही. मागच्या वर्षी जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या लक्षात आलं की अरे ही व्यवस्था आपण केली नाही, तेव्हा त्यांनी आम्हाला स्वतःहून बोलून सांगितलं की आम्ही तुम्हाला स्टॉल देतो आणि आमच्यासोबत हा उपक्रम तुम्ही सुरू ठेवा. मागच्या वेळी केला, यावर्षी आम्ही 1 महिन्यापासून त्यांना सांगतोय की हा उपक्रम आपण संयुक्त विद्यमानाने करू. तर आम्हाला त्या चर्चेसाठी त्यांनी वेळ दिलेला नाही आणि नंतर आम्ही जाऊन चेक करून बघितलं की डॉक्टरांच्या स्टॉलवर की तिथे सॅनिटरी पॅड आहे का, तर तिथेही पॅड नाही. म्हणजे काय की सगळ्या गोष्टी देता येऊ शकतात पण सॅनिटरी पॅड देता येऊ शकत नाही अशी धारणा ठेवणारे इथली व्यवस्था सुद्धा आहे आणि इथले राज्यकर्ते सुद्धा. पण आमच्या लक्षात आलं की ह्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनाने जर पाहिलं तर आपल्याला ती सॅनिटरी पॅड देणं गरजेचं आहे. मागच्या 4 वर्षामध्ये हजारो महिलांना आम्ही सॅनिटरी पॅड दिला. कालही आम्ही 1,500 महिलांना सॅनिटरी पॅड वाटलं 5 डिसेंबरला. आजही तेवढ्याच महिलांना आपण सॅनिटरी पॅड वाटप करतोय आणि त्यातून बाबासाहेबांना अभिवादन देण्याचं काम आपण करतोय. आणि ही संपूर्ण टीम, भाकर फाउंडेशनची जी टीम आहे ती संपूर्ण मुंबईतली आहे. मुंबईतल्या असंघटित कामगारांची उच्च शिक्षित जी मुलं आहेत आणि त्यांनी हे अनेक वर्षांपासून हे काम सुरू केलं आणि त्या आम्ही एकत्रित मला असा प्रश्न होता की आपण या सॅनिटरी पॅड संदर्भात
जे बृहन्मुंबई महानगरपालिका असेल त्याच्या वॉर्डकडे कोणाकडे पाठपुरावा केला? हा, आम्ही यावर्षी स्वतःहून पाठपुरावा केला की मागच्या वर्षी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं, यावर्षी 1 महिन्यापासून मी वॉर्ड ऑफिसरांना भेटण्याचा प्रयत्न केला. काय एक सांगताय? त्यांच्याकडे चिठ्ठी लिहून पाठवली होती आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये. त्यांना बाहेरून कॉल सुद्धा केले होते की अशी व्यक्ती तुम्हाला भेटायला आले. 1.5 तास मला त्यांनी वेळ दिला, म्हणजे टाळाटाळ करताय. टाळाटाळ केला. त्याच्यानंतर आमचा प्रतिनिधी लेटर डिस्पॅच करायला गेला की जेणेकरून लेटर त्यांच्यापर्यंत पोहोचेल. खाली जर डिस्पॅच करायचं असेल तर तिथेही आमचं लेटर स्वीकारलं गेलं नाही. नावच लिहिलं होतं मोफत सॅनिटरी पॅडच्या बाबतीतलं, ते वाचून आजपर्यंत त्यांनी ते पत्र घेतलं नाही. मग आमचा प्रतिनिधी परत आरोग्य विभागाशी गेला. आरोग्य विभागाला समजून सांगितलं. आरोग्य विभाग बोलतो हा मागच्या वर्षी आमच्यासोबत तुम्ही केलं होतं, पण मागच्या वर्षीचे वॉर्ड ऑफिसर वेगळे होते, आताचे वॉर्ड ऑफिसर वेगळे, तर आम्ही आता ह्याच्यात काही करू शकत नाही. तर एकंदरीत तुमची काय मागणी असेल त्यांच्याकडे? मागणी माझी जसं की एवढंच आता आहे. तुम्ही म्हणाल की हे जे वाटप होतं ते बाहेर करायला लागतं तुम्हाला, म्हणजे एखादा स्टॉलही अवेलेबल नाही, जेणेकरून आता तुम्ही जसं म्हटलं की मेडिकलचं आजूबाजूला बंद असेल तर त्या महिलांना एखाद्या वेळी जर नैसर्गिकरित्या ती पाळी आली तर ते महिला कुठे जाऊ शकते, किंवा आता तुम्ही तर थेट येऊन वाटप करता म्हणून, पण जर असं काही जर घडलं तर कुठे जाऊ शकते? ती व्यवस्थाच आपल्याकडे बनवली गेली नाही. कारण याच्यावरती आजही व्यवस्थेने जी व्यवस्था बनवली पाहिजे होती, व्यवस्थाच याविषयी अजून संवेदनशील नाही आहेत. त्यामुळे ती व्यवस्था आधी प्रशासनाने बनवली पाहिजे. जर एखादी संस्था हे काम करू शकते तर प्रशासन केवढं मोठं आहे. त्यांनी जर हे काम सुरू केलं तर आमच्यासारख्याला काम करायची गरजच नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे की आत्ताच्या घडीला जरी आम्ही जातोय, लोकांमध्ये जाऊन त्यांना डिस्ट्रीब्यूट करतोय, त्या बायका घेतात. बऱ्याच बायका असं सांगतात की आम्हाला सकाळीच पाळी आली होती. आणि इथे म्हणजे अभिवादन करायला आलेल्या देशभरातल्या लोकांमध्ये पुरुष सुद्धा मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. आणि पुरुष सुद्धा येऊन सांगतात की माझ्या सुनेला द्या, माझ्या बायकोला द्या, माझ्या बहिणीला द्या. म्हणजे आता इथे सेन्सिटिव्ह लोक तयार होत आहेत. आता चळवळीतून आलेले लोक आहेत, त्यांना त्याचं भान आहे, पण व्यवस्था तशी तयार झाली नाही. आजही आम्हाला सॅनिटरी पॅड ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. तेव्हा दिशा बुक स्टॉल आहे, जे तृतीयपंथी समुदायातल्या लोकांनी तयार केलेलं बुक स्टॉल आहे, तिथे आम्ही काही वेळेला हे सगळं सॅनिटरी पॅड ठेवलं होतं. काही वेळेला VBAच्या टीमकडे हे सॅनिटरी पॅड ठेवले होते, कारण ठेवायलाही जागा नाही. इथले तृतीयपंथीला मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण झाली, पण प्रशासनाला नाही. जो अशा वंचित पद्धतीने आता तुम्ही त्यावरती आवाज उठवणार आहात. आवाज उठवण्यापेक्षा आम्ही ऍडव्होकेसी जास्त करणार आहोत आणि प्रशासनावर हे वारंवार त्याचा पाठपुरावा करणार आहे की पुढच्या वर्षी आम्हाला हा उपक्रम आम्हाला करण्याची संधी मिळू नये, तर हे व्यवस्थेने करावं आणि व्यवस्थेला आम्ही मदत करायला तयार आहोत ना. एकंदरीत दीपक सोनवणे म्हणून यांच्याशी आपण चर्चा केली आहे. सॅनिटरी पॅड संदर्भात त्यांनी संवाद साधला. त्यांना कोणताही इथे स्टॉल अवेलेबल करून दिला नाही, किंवा इथे जे बृहन्मुंबई महानगरपालिका आहे किंवा प्रशासनाच्या कुठलीही यंत्रणा या ठिकाणी सॅनिटरी पॅडची जबाबदारी घेण्यात तयार नाही. दिवसाला कमीत कमी 1,500 ते 2,000 जे पॅड आहेत, सॅनिटरी पॅड आहेत, ते वाटप केले जातात, परंतु इथे त्यांना कोणतीही जागा दिली नाही, जेणेकरून थेट महिला त्यांच्यापर्यंत पोहोचतील. त्यांना गरज आहे. जसं की आजूबाजूला पाहिलं तर ते मेडिकल ही बंद असतात. मग अशा सिच्युएशनला कुठे जाऊ शकतो, तर एखादं जर स्टॉल अवेलेबल असतं तर त्यांच्यामार्फत ते त्यांना सॅनिटरी पॅड आहे ते अवेलेबल झालं असतं, किंवा सहजरित्या घेता आलं असतं. अशी जी खंत आहे ती दीपक सोनवणे यांनी उपस्थित केलेली आहे. कॅमेरामॅन दिलीप पवारसह कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.